वृक्षमित्र आमचे मिथून बाविस्कार कलवाडे गावाचे मित्र हे वृक्षांसाठी आता हे सुकाय घ्यात बरं का, जे सुकाय घ्यात. आपण खाली झाडं लावली आहेत. गवत खूप वाढल्यामुळे ना यायला खूप त्रास होतोय. बरेच माझे मित्र म्हणतात की पाटील साहेब तुमची तब्येत सांभाळा. तर दिवसभर घरी होतो आणि आता थोडा वेळ भेटला. हे बघू शकता देऊ कंट्रोल बोर्ड कॅन्डमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी झाडं लावली होती. उन्हाळ्याचे दिवस पाणी भेटलं नाही त्यांना, तर ते गेलीत. पण जी आहेत त्यांना आपण वाचवूया. तेव्हा काही काटेरी मागे राहिलं, एक वरती राहिलं आहे. पाहिजे आणि जगवली पाहिजे असं नाही आहे. जी जगलेली आहेत त्यांचं संवर्धन करा. एक झालं हे गीता एक वर आमचे मित्र खाली गेलेत, फवारणी करतायत झाडांना, तणनाशक मारतायत. बरेच झाडं असे की त्यांच्या फक्त काड्याच उभ्या राहिल्या आहेत पाणी नसल्यामुळे. हे निंबाचं झाड किती भारी जगलेलं आहे. हे निंबाचं झाड आहे बघा. हे 4 वर्षापूर्वी काहीतरी लावलं आहे आणि खूप मोठं झालं आहे, व्यवस्थित आहे. ठीक आहे, त्याच्या बाजूला आपण अजून एक झाड लावलं आहे, त्याच्या बाजूचं गवत काढूया आपण. हळूहळू तिथं नको जाऊ, इकडचं काढ ना. थोडंसं काढूया त्याच्यातलं. हे बघा इथं पण आहे. इथलं काढ. आम्हाला बरेच लोक निगेटिव्ह करतात, बरीच लोक आम्हाला त्रास देतात नाही का. पण आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही आहे. निसर्गाने आपल्याला फ्रीमध्ये दिलं आहे, त्याचा आदर माना. हे बघा सगळं मोकळं झालं त्याच्या बाजूचं नाही का. तेव्हा इनाची वरती वाढायला. हे निंबाचं झाड आहे, याला याचं बी घास काढायचं. हे निंबाचं झाड आहे. हे बघा आमचे फौजी, आमच्या गावाचे फौजी इथं पुण्यात आले होते. त्यांचं काही काम होतं ऑफिशियली, तर आम्हाला मदत करायला येऊन गेले लगेच. की आमचं गाव तरवाड, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव, तिथले आम्ही आहोत.
तर पुण्यामध्ये मी राहतो, तर पुण्यात आला माझ्याजवळ आणि पुण्यात देऊ कॅन्ट जे आहे तिथे आम्ही मंदिरावर आलो होतो आणि 4 वर्षापूर्वी लावलेली काही झाडं आमची वाचलेली होती, सुकलेली आहेत काही, पाऊस पडल्यामुळे त्याच्या आजूबाजूचं गवत काढतो आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा पूर्ण हिरवी चादर चांगली ती दुर्गा टेकडी, तिथे पण झाडं लावलीत, याचं आजूबाजूचं गवत काढलं. हे बघा, बघू शकता तुम्ही. प्रत्येक वेळेस झाडं लावायलाच पाहिजे असं नाही आहे, जी लावलीत त्यांचं संवर्धन करा. बरीच झाडं सुकली, काही आर्थिक प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही एवढ्यावरती पाणी टाकायला नाही आलो. उन्हाळ्यात पाण्याची गरज असते, आपल्याला जशी गरज आहे तशी गरज त्यांना पण आहे म्हणून. आणि त्यांना जर पाणी टाकलं तर आपली सेवा ते करतात निःशुल्क, 1 रुपया घेत नाही कुठलाच. बघू शकता तुम्ही, आमचे फौजी देशावर प्रेम आपल्यासाठी तर संरक्षण करतात, पण झाडांचं पण संरक्षण करतात. हे बघा, हे सगळी झाडं सुकलीत, आमची लावलेली होती सगळी. उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना पाणी भेटलं नाही तर सगळे जळून गेलेत. जेवढे जगलेत तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो आम्ही.